या बाजूने थोडे होऊन द्यायचे आणि हा तोडलेला आहे हे बघा, आतून एकदम असा मऊ असतो, करून बघा। आणि हा पारंपरिक प्रकार आहे, पण आता कोण जास्त करत नाही। आणि हा माझा तुम्हाला आप्प्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कसे झाले ते। नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गोड आप्पे आणि ते पण नारळाच्या दुधातले। तर चला आपण सुरू करूया रेसिपीला। हे मी 2 वाटी खोबरं घेतले किसून ओलं आणि ते मिक्सरमध्ये वाटणार आणि ह्या वेलच्या घेतल्यात 4-5। ह्या खोबऱ्याचं मी ओला नारळ किसलाय आणि त्याचं दूध काढणार आणि मुख्य आपला हा रवा घेतलाय, बारीक रवा। ही एक सपाट वाटी साखर घेतली, ह्याच वाटीने सगळं मोजून घेतले। ती साखर मी या रव्यात घालून घेते। थोडंसं मीठ घेतले, चिमूटभर। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलेलं चांगली लागते, चव येते म्हणून। चारोळी आणि काजू बारीक घेतलेत करून, त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे। आणि हे गाळणी आपण ह्याच्यातनं, या फडक्यातनं हे दूध केलं नारळाचं का गाळून घ्यायचं आणि मग रवा त्याच्यामध्ये भिजवायचा आणि 15-20 मिनटं तसंच ठेवून द्यायचं झाकण लावून। तर चला मी आता ह्या खोबऱ्यामध्ये पाणी टाकते आणि वाटून घेते। आता हा नारळ आणि वेलची आपलं झालेलं आहे वाटून। आता मी हे फडक्यामध्ये ओतते आणि त्याचं दूध गाळून घेते आणि मग रवा 15 मिनटं त्याच्यामध्ये भिजून ठेवते। 15 मिनटांनी आपण आप्पे करायला सुरू करायचं। आपण हे खोबरं गाळून घेतलेलं आहे पूर्ण आणि हे रव्यात मी मिक्स करते। साखर आणि हे आपलं रवा मिक्स झालेला आहे, खोबरं आणि वेलची। आता हा रवा फुगेल इथपर्यंत आपण हे जाड ठेवायचं। आता 15 मिनटं मी ठेवते असं झाकून। हे नारळाच्या दुधातले आप्पे खूपच छान लागतात, असे सुरमट लागतात। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गूळ पण घालू शकता, मी साखर घालते। तर चला आता आपण 15 मिनटं त्याची वाट बघू। हे आता आपलं मिश्रण तयार झाले, 15 मिनटं झालेले आहेत। आता आपण गॅसकडे वळूया। पॅन मी पॅन तापत ठेवते गॅसवर। हा पॅन आपण गरम करत ठेवलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊया। आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। हे आप्याचं मिश्रण आहे आपलं, साखर वगैरे बघा विरघळली साख त्याच्यामध्येच। आता मी हे घालून देते ह्याच्यामध्ये। जरा जागा मोकळी ठेवायची कारण ते फुलतात ना, म्हणून। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते, 5 मिनटं झाकण देऊन ठेवूया आपण आणि मग उघडून बघू। आता आपण उघडून बघूया। हे बघा एका बाजूने आपले झालेले आहेत। तर उलटे करून घ्यायचे। या बाजूने थोडे होऊन द्यायचे। मस्त खरपूस झालेले आहेत आणि जाळी पण चांगली सुटलेली आहे। थोडंसं आपण तूप सोडूया ह्या बाजूने पण, थोडं थोडं अगदी।
दुसऱ्या बाजूने काय व्हायला वेळ नाही लागत, 2 मिनिटात होतं. हे आता आपले झालेले आहेत बघा दोन्ही बाजूने. आता मी हे काढून घेते. मस्त टम्म फुगलेले. आता सगळे आपले सण आलेले आहेत, गणपती, गौरी, मग नवरात्र, कधी तुम्ही करू शकता. आता दुसरी बॅच टाकते मी. आता मी ह्याच्यात तूप टाकून घेतले, दुसरी बॅच आपली, आणि थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेते. टाकून घेते मिश्रण आपलं. आप्पे पात्र लहान आहे माझं, त्याच्यामुळे छोटे होतात. चला आपण परत याच्यावर झाकण देऊन ठेवूया 5 मिनिटं. आता ही दुसरी बॅच आपली तयार होईल. आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये काढून त्याची प्लेटिंग करून घेते. चला आता हे आपले आप्पे तयार झालेले आहेत, गोडाचे, नारळाच्या दुधातले, एकदम असे सुरमट लागतात. या आप्प्यांना जाळी एकदम सुंदर सुटते. आणि हा तोडलेला आहे, हे बघा, आतून एकदम असा मऊ असतो, बघितलात कसा आहे तो, आणि वरून कडक असतो, म्हणजे क्रिस्पी असतो. खाल्ल्यावर तुम्हाला कळेल. तुम्ही पण करून बघा. आणि हा पारंपरिक प्रकार आहे, पण आता कोण जास्त करत नाही तो. तर आज मी तुम्हाला हा करून दाखवलेला आहे. खूप छान लागतो. आणि हा माझा तुम्हाला आप्प्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कसे झाले. तर चला, तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.